गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संजम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्जती, पाना सन्नाय मग्गना ओय, उव ओगो वियकमसो, वीसम तुपरुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसव्वे, गहनादियेण भणिया, कमेण 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि 24 ठाण अंतर्गत आमच्या आतापर्यंत जवळपास 14 मार्गणांचं वर्णन झालेलं आहे. आहार मार्गणेपर्यंत आम्ही आलेलो आहे आणि गुणस्थान प्रकरण आमचं सुरू आहे आणि गुणस्थानाच्या माध्यमातून आम्ही जीवाची स्थिती 24 स्थानांमध्ये कशा प्रकारची आहे याची निश्चिती करण्याचा प्रयत्न करतो आहे. गुणस्थानाच्या बाबतीत आपण चौथं गुणस्थान इथे बघतो आहे. चौथ्या गुणस्थानाची आपण 24 प्रकारे विवक्षा बघितली आणि विशेष मध्ये आपण बघत आहोत की चौथ्या गुणस्थानामध्ये उदय योग्य प्रकृती किती असतात. काल आपण या संबंधात चर्चा बघितली की चौथ्या गुणस्थानामध्ये उदय योग्य प्रकृती असणार आहे 104. 104 प्रकृतींचा उदय संभवनीय आहे. एकूण 122 प्रकृती उदय योग्य असतात. या उदय योग्य प्रकृतीत पहिल्या गुणस्थानात 117 उदय योग्य आहे, दुसऱ्यात 106, तिसऱ्यात 100 आणि चौथ्या गुणस्थानात 104 प्रकृती उदय योग्य आहे. या ठिकाणी आपण या गुणस्थानात मरण संभवनीय आहे म्हणून उदय योग्य प्रकृतीमध्ये आपण अणुपूर्वी जोडल्या आणि चौथ्या गुणस्थानापासून सम्यक प्रकृतीचा उदय पण संभवनीय आहे म्हणून या ठिकाणी एक सम्यक प्रकृती पण ऍड केलेली आहे. अशा 104 प्रकृती इथे झालेल्या आहे. अनुदयामध्ये 18 प्रकृती आपण टाकलेल्या आहे ज्या मागच्याच प्रकृती आहे. तीर्थंकर प्रकृती, आहारक द्विक, मिश्र, मिथ्यात्व, आतप, सूक्ष्म, साधारण ह्या ज्या पहिल्या गुणस्थानात आपण 10 प्रकृती काढल्या आणि दुसऱ्या गुणस्थानात अनंतानुबंधी ज्या 4 काढल्या याच त्या ठिकाणी आपण अनुदयामध्ये टाकलेल्या आहे. याची उदय विच्युती झालेली आहे. या प्रकृती इथे अनुदयामध्ये टाकल्या आणि 17 प्रकृतींचा आता इथे उदय विच्युती आहे. 17 प्रकृती कोणत्या आहेत त्या आपण थोडंसं मनामध्ये जर चिंतन केलं तर ह्या प्रकृती आपण सहज त्या ठिकाणी पाठ न करता देखील लावू शकतो. चौथं गुणस्थान आहे. चौथ्या गुणस्थानापर्यंत या जीवाला अप्रत्याख्यानावरण कषायाचा उदय असतो. कारण देशव्रत पाळण्याचा भाव त्याचा होत नाही याचा अर्थ अप्रत्याख्यानावरण कर्माचा उदय सुरू आहे. चौथं गुणस्थान झालं म्हणजे अनंतानुबंधी त्याच्या उदयातून निघून गेलेली आहे. अनंतानुबंधीचा उदय नाही आहे पण अप्रत्याख्यानाच्या उदयामुळे हा जीव असंयमी आहे. 5व्यापासून गुणस्थान असणार आहे संयमी गुणस्थान म्हणून आता या चौथ्या गुणस्थानामध्ये 4 अप्रत्याख्यानावरण यांचा उदय इथपर्यंत संभवनीय आहे म्हणून 4 अप्रत्याख्यानाची उदय विच्युती चौथ्या गुणस्थानात आहे. नंतर 6 वैक्रियक षटक. वैक्रियक षटक मध्ये कोणत्या प्रकृती आपण घ्यायच्या. वैक्रियक षटक ज्याला म्हटलेलं आहे म्हणजे 6 प्रकृती आपल्याला जोडायच्या आहे. षटक नेमिचंद्र आचार्यांनी गोमटसार मध्ये असे शॉर्टकट लावलेले आहे. औदारिक द्विक, शतार चतुष्क अशा प्रकारचे अनेक शब्द त्यांनी असे ठेवलेले आहे की तेवढ्या प्रकृती त्याच्यामध्ये अभिप्रेत आहे. मग आता ह्या वैक्रियक षटक मध्ये कोणत्या प्रकृती आपण घ्यायच्या तर वैक्रियक षटकामधल्या प्रकृती आहे ज्या देवगती आणि नरकगती संबंधात असणार आहे.
कारण वैक्रियक शरीर हे देवांना आणि नारकी जीवांनाच प्राप्त होऊ शकतं. म्हणून षटक मध्ये 6 प्रकृती लावायच्या. देवगती देवगत्यानुपूर्वी, नरकगती नरकगत्यानुपूर्वी, वैक्रियक शरीर आणि वैक्रियक अंगोपांग. याला 6 प्रकृतींच्या समूहाला एक नाव दिलं की वैक्रियक षटक. आणि ह्या जनरली याच्यामध्ये काही प्रकृती सोबतच राहतील. नरकगती नरकगत्यानुपूर्वी, वैक्रियक शरीर वैक्रियक अंगोपांग अशा सोबतच असणाऱ्या या प्रकृती आहेत. तर ह्या प्रकृती आता 4थ्या गुणस्थानापर्यंत असणार आहे, 5व्या मध्ये पासून पुढे असणार नाही. याचं कारण असं आहे की देव आणि नारकी यांच्या जीवनामध्ये 4 पर्यंतच गुणस्थान होऊ शकतात. 5व्या पासून गुणस्थान होईल ते देवांना पण होत नाही आणि नारकी जीवांना पण होत नाही. आणि म्हणून याचा उदय इथपर्यंतच संभवनीय आहे. म्हणून या 6 प्रकृतींची उदय विच्छुत्ती 4थ्या मध्ये आहे. तिर्यंच गती 5व्या गुणस्थानवरती जीवांना असू शकते, कारण 5व्या गुणस्थानवरती व्रत पाळण्याचे परिणाम तिर्यंच गतीतील जीवांना असते. म्हणून ती इथे काढलेली नाही. 5व्या पर्यंत तिचा उदय अभिप्रेत आहे. म्हणून इथे जी निघाली ती वैक्रियक षटक काढलं, त्यानंतर नरकायू काढलं, देवायू काढलं, मनुष्य गत्यानुपूर्वी, तिर्यंच गत्यानुपूर्वी या प्रकृती. कारण 4थ्या गुणस्थानापर्यंतच अनुपूर्वीचा उदय असणार आहे. याच्या पुढे अनुपूर्वीचा उदय कुठेही नाही. कारण 4 कोणत्याही गुणस्थानात, 11व्या गुणस्थानात जरी मरण झालं तरी 4थ्यात विग्रह गतीत तो येणार आहे, 4थ्याच गुणस्थानात. म्हणून इथपर्यंतच अनुपूर्वीचा उदय आहे. नरकगत्यानुपूर्वी 2ऱ्याच गुणस्थानात काढलेली आहे, नंतर परत जोडलेली होती, पण 4ही अनुपूर्वी 4थ्या पर्यंत लावायच्या. याच्या पुढे अनुपूर्वीचा उदय असणार नाही. म्हणून मनुष्य गत्यानुपूर्वी आणि तिर्यंच गत्यानुपूर्वी. आणि या वैक्रियक षटक मध्ये देवगत्यानुपूर्वी आणि नरक गत्यानुपूर्वी या काढलेल्या आहे. नंतर दुर्भग, अनादेय आणि अयशक कीर्ती अशा या 17 प्रकृतींची उदय विच्छुत्ती 4थ्या गुणस्थानात आहे. मला वाटते प्रकरण लक्षात आलं असेल की इथपर्यंत दुर्भग, अनादेय, यशक कीर्ती, अयशक कीर्ती याचा उदय असू शकतो. पण एकदा जर का तो जीव व्रती बनला तर त्याला निश्चितपणे एकदेशतः का व्रत असेना त्याच्या जीवनात आल्यानंतर त्याला यशक कीर्ती नामकर्माचाच उदय असतो. अयशक कीर्ती नामकर्माचा उदय त्याला असत नाही. आदेयचा राहील, अनादेयचा राहणार नाही, सुभगचाच राहील, दुर्भगचा राहणार नाही. म्हणून रत्नकरण श्रावकाचार मध्ये त्यांनी एक कारिका ठेवली समंतभद्र आचार्यांनी सम्यक दर्शनाची महिमा सांगताना की ओजस तेजो विद्या वीर्य यशो वृद्धी विजय विभव सनाथा महाकुला महार्था मानव तिलका भवंती दर्शनपूता. दर्शनपूत जे आहे म्हणजे दर्शनाने जे पवित्र झालेले आहे अशा जीवांना विनासायास अनेक चांगल्या गोष्टींची निसर्गतः म्हणजे कर्माच्या अधीनच आहे ती पण, अशा प्रकारची प्राप्ती त्यांना सहज होते. ओज, तेज, विद्या, यश हे सगळं त्यांच्या जीवनात त्यांना मिळत राहतं. अशा प्रकारे या 17 प्रकृतींची उदय विच्छुत्ती ही 4थ्या गुणस्थानामध्ये आहे. म्हणून 4थ्या गुणस्थानामध्ये आपण लावत असताना विशेष बघितलं की 4थ्या गुणस्थानामध्ये किती प्रकृतींचा उदय आहे? 104 प्रकृतींचा उदय आहे. आणि अप्रत्याख्यान 4, नामकर्माच्या 11 आणि 2 आयु अशा 17 प्रकृतींची इथे उदय विच्छुत्ती आहे. आणि अनुदय हा जो काही उदयातून गेलेल्या प्रकृती आहे त्याला जोडून आपण अनुदयाला टाकलेले आहे. आता पुढचं बंध. जेव्हा बंधयोग्य प्रकृती आपण बघितल्या, या बंधयोग्य प्रकृती आहे 120 प्रकृती या बंधयोग्य प्रकृती आहे. आणि
याचा पण आपण तिसऱ्या गुणस्थानापर्यंत बघितलेला आहे तसं. पण एकदा आता चार्ट आलेला आहे तुमच्याकडे, तर हा चार्ट बघून घ्या की पहिल्या गुणस्थानामध्ये 3 प्रकृती अबंधात आहे. याचा अर्थ कोणत्याही जीवाला तो जर पहिल्या गुणस्थानात असेल तर तीर्थंकर प्रकृतीचा बंध होत नाही आणि आहारक द्विकचा देखील त्याला बंध होत नाही. म्हणून 3 प्रकृती अबंधात टाकल्या. 120 मधून 3 वजा केल्यानंतर बंधयोग्य प्रकृती पहिल्या गुणस्थानात राहिलेल्या आहे 117 प्रकृती. आणि पहिल्या गुणस्थानात 16 प्रकृतींची बंधविच्छुत्ती होते. या 16 प्रकृतींमध्ये बहुतांश सगळ्या प्रकृती या पाप प्रकृती आहे आणि एक दर्शन मोहनीयाची प्रकृती आहे. एक प्रकृती दर्शन मोहनीयाची आणि बहुतांश नामकर्माच्या ह्या प्रकृती आहे आणि एक आयु अशी त्या ठिकाणी बंधविच्छुत्ती होते. म्हणजे मिथ्यात्व एक दर्शन मोहनीयाची प्रकृती, नरक आयु ही आयुची प्रकृती आणि बाकीच्या ह्या ज्या सगळ्या प्रकृती सांगितलेल्या आहे, हुंडक संस्थान, नपुंसकवेद, परत नपुंसकवेद याच्यात टाकायचं मोहनीयाच्या उत्तरभेदात, असंप्राप्त स्पृस्फटिका, एकेंद्रिय, स्थावर, आतप, सूक्ष्म, अपर्याप्त, साधारण, द्विनिंद्रिय, तीनिंद्रिय, चतुरेंद्रिय, नरकगती, नरकगत्यानुपूर्वी आणि नरकायु या 16 प्रकृतींची पहिल्या गुणस्थानात बंधविच्छुत्ती आहे. आता आपण कॅल्क्युलेशन याही ठिकाणी असंच करायचं की तिसरा कॉलम आणि पहिला कॉलम यांची बेरीज करून पहिल्या याच्यामध्ये लिहायची. 16 + 3 19 आणि दुसरा कॉलम आणि पहिला कॉलम यांची टोटल 120 आली पाहिजे. आणि तिसऱ्या बंधविच्छुत्तीच्या याच्यात त्या गुणस्थानात बंधविच्छुत्ती कोणत्या कर्माची होते हे पाहून त्याचे विशेष विवरण आहे. तर 16 आणि 3 19 प्रकृती दुसऱ्या गुणस्थानात अबंधात आहे. म्हणून 101 प्रकृती उदययोग्य राहिल्या आणि दुसऱ्या गुणस्थानात 25 प्रकृतींचा बंधविच्छुत्ती होते. या 25 प्रकृतीत पहिल्या गुणस्थानात आपण हुंडक संस्थान काढलेलं होतं. आता 6 संस्थानांपैकी 4 संस्थान नंतरचे काढून टाकायचे, एकच संस्थान ठेवायचं, समचतुरस्र संस्थान. 4 संस्थान इथे काढायचे. नंतर संहननामध्ये देखील असंप्राप्त स्पृस्फटिका पहिल्या गुणस्थानात गेलं. 6 संहननापैकी शेवटचं ठेवायचं वज्र, ऋषभ, नाराच आणि मधले 4 परत दुसऱ्या गुणस्थानात काढून टाकायचे. नंतर 3 महानिद्रा, स्त्यानकृद्धी, निद्रा निद्रा, प्रचला प्रचला या दर्शनावर्णाच्या 3 प्रकृती, अनंतानुबंधी, कषाय, चतुष्क, चारित्र मोहनीयाच्या प्रकृती आणि बाकी तिर्यंच गत्यानुपूर्वी, तिर्यंच गती, उद्योत आणि तिर्यंच आयु अशा ह्या प्रकृती आणि बाकीच्या या सगळ्या नामकर्माच्या प्रकृती अशा या 25 प्रकृतींची बंधविच्छुत्ती ही दुसऱ्या गुणस्थानात होते. अशा तऱ्हेने दुसऱ्या गुणस्थानातील प्रकृती पाहिल्या. आता 25 आणि 19 यांची टोटल आपली झाली असती, किती झाली असती? 44 झालेली असती, 44. पण याच्यामध्ये आपल्याला या गुणस्थानामध्ये आयुबंध होत नाही म्हणून या ठिकाणी 2 आयुबंधाच्या प्रकृती जोडल्या. म्हणून या ठिकाणी अबंधामध्ये 46 प्रकृती आलेल्या आहेत आणि या गुणस्थानात बंधविच्छुत्ती होत नाही. 46 आणि +74 अशा एकूण 120 प्रकृती परत टोटल मध्ये आपल्या मिळालेल्या आहे. तशा 46 प्रकृतीत 19 आणि 25 ह्या 44 आणि +2 आयुबंधाच्या का इथे टाकल्या अबंधात? कारण या गुणस्थानात बंध होत नाही. मग 2च आयु का टाकल्या? कारण तिर्यंच आयु आणि नरक आयु पहिल्यांदाच आपण काढलेली आहे पहिल्या गुणस्थानात आणि दुसऱ्या गुणस्थानात. उरलेल्या 2 आयु इथे अबंधात टाकल्या. आणि अशा तऱ्हेने तिसऱ्या गुणस्थानामध्ये एकाही कर्म प्रकृतीची बंधविच्छुत्ती तो जीव करत नाही. आता चौथ्या गुणस्थानामध्ये ह्या ज्या काही 46 प्रकृती होत्या, या 46 प्रकृतींमध्ये आता त्याच्या जीवनामध्ये तीर्थंकर प्रकृतीचा तो बंध करू शकतो चौथ्या गुणस्थानापासून. म्हणून
46 मधून आपण परत तीर्थंकर प्रकृती एक कमी केली, म्हणजे आपल्या राहिल्या 45. नंतर इथून तो मनुष्य आयुचाही बंध करू शकतो. पण मनुष्य आयुचा कोण बंध करतो? तर मनुष्य गतीतील जीव मनुष्य आयुचा बंध करत नाही. लक्षात घ्यायचं, चौथ्या गुणस्थानात जर मनुष्य पर्यायीमध्ये तो जीव आहे आणि सम्यक्त्व सहित जर तो आयु बंध करेल तर तो निश्चितपणे देवायुचाच बंध करतो. परंतु इथे मनुष्य आयु यासाठी टाकली की तो जीव जर नरक गतीत किंवा देवगतीत असेल तर मात्र चौथ्या गुणस्थानात त्याला मनुष्य आयुचाच तो बंध करू शकतो. कारण नरकातून नरकात जात नाही, नरकातून देवात जात नाही, तसंच देवातून त्याला नरकात जाता येत नाही, देवातून देव होत नाही आणि तो मनुष्यच बनणार आहे. म्हणून मनुष्य आयुचा तिथे बंध करतो. पण जर आम्ही विवक्षा या ठिकाणी लावली तर तो जीव मनुष्य पर्यायीत असेल तर त्याची मनुष्य आयुची बंध विच्युती ही दुसऱ्याच गुणस्थानात आहे. म्हणून परत इथे हे थोडं विशेष लक्षात ठेवायचं की त्याची दुसऱ्यात आहे. पण इथे मात्र इथे 2 आयु टाकल्या यासाठी, कारण मनुष्य जर चौथ्या गुणस्थानात असेल आणि तो आयु बंध करेल तर देवायुचाच नियमानी करणार आहे. तो मनुष्य आयुचा बंध करू शकत नाही. तो देवायुत जाणार आहे आणि देव आयुवाला मात्र मनुष्य आयुचा बंध करेल. अशा तऱ्हेने 3, 2 आयु आणि 1 तीर्थंकर प्रकृती याचा बंध या ठिकाणी सुरू झाला. म्हणून अबंधातून ह्या 3 प्रकृती वजा करून 43 प्रकृती अबंधात आहे. म्हणून 77 प्रकृती इथे बंधयोग्य आहे आणि 10 प्रकृतीची बंध विच्छुत्ती आहे. आता 77 प्रकृतीचं कॅल्क्युलेशन लावून घ्यायचं आपण की कोणत्या प्रकृती उरलेल्या आहे एवढ्या गेल्यानंतर. आणि इथे 10 प्रकृतीची बंध विच्छुत्ती कोणती आहे? तर या ठिकाणी 4 अप्रत्याख्यान कषाय यांची बंध विच्छुत्ती आहे. नंतर वज्र ऋषभ नाराच संवणन, औदारिक शरीर, औदारिक अंगोपांग, मनुष्य गती, मनुष्य गत्यानुपूर्वी आणि मनुष्य आयु या प्रकृतींची त्याला बंध विच्छुत्ती आहे. अर्थात हे सगळं वज्र ऋषभ नाराच संवणन वगैरे हे सगळं जे आहे हे देव गतीतील जीवासाठी त्या ठिकाणी बंधयोग्य आहे. कारण वज्र ऋषभ नाराच संवणनवाला जीव देव गतीमध्येच त्याचा बंध करणार आहे. जर मनुष्य या ठिकाणी असेल तर तो परत संवहनाचा बंध करणार नाही, औदारिक शरीराचा तो बंध करणार नाही. कारण जी त्याला पर्याय प्राप्त होणार आहे ती देवायुची प्राप्त होणार आहे. देवायुची पर्याय प्राप्त होत असल्यामुळे त्याला संवहनाची गरज नाही, नंतर औदारिक शरीराची गरज नाही, मनुष्य गती मनुष्य गत्यानुपूर्वी याची त्याला गरज नाही. तर अशा काही प्रकृती कमी अधिक होतात. जर विशेष पाहायचं असेल तर गोमट सार मध्ये गती अनुसार त्या ठिकाणी वेगवेगळे चार्ट दिलेले आहे. आपण हा स्थूल रूपाने चार्ट बघतो आहे. म्हणून या ठिकाणी 10 प्रकृतींची बंध विच्छुत्ती चौथ्या गुणस्थानात लावायची आहे. इथपर्यंत क्लिअर? यावर कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. उदय आणि बंधावर. उदय आणि बंधावर प्रश्न नसेल तर आपण तिसरा चार्ट बघू, सत्व विच्छुत्तीचा. सत्व आणि असत्व प्रकृती. सत्व प्रकृती एकूण 148 प्रकृती ह्या सत्व योग्य आहे. म्हणजे जितके उत्तर भेद आहे हे सगळेच्या सगळे उत्तर भेद सत्व प्रकृतीमध्ये अभिप्रेत आहे. बंधामध्ये आम्ही 5 बंधन काढलेले होते, संघात काढलेले होते, स्पर्श रस गंध वर्णाच्या 16 प्रकृती काढलेल्या होत्या. इथे काहीही गरज नाही काढण्याची. 148 प्रकृती देखील सत्वयोग्य सांगितलेल्या आहे. पहिल्या गुणस्थानामध्ये असत्वामध्ये कोणतीही प्रकृती नसते. आपण पाहिलं की मिथ्यात्व गुणस्थानात असताना देखील त्याच्या सत्वामध्ये तीर्थंकर प्रकृती असू शकते. अपवादात्मक आहे, काही काळासाठी आहे,
पण काही काळासाठी असली तरी ती प्रकृती सत्वात आहे. उदाहरण बघितलं होतं आपण की मिथ्यात्व दशा आहे आणि तीर्थंकर प्रकृती सत्वात आहे असा जीव. कारण तीर्थंकर प्रकृती ही निरंतर बंधी प्रकृती आहे आणि तीर्थंकर प्रकृतीचा बंध सम्य श्रेणिक राजा. त्याचं कसं उदाहरण बघितलं होतं? सम्यक दृष्टी आहे परंतु तिर्यंचाळीचा बंद झालेला आहे. नाही, श्रेणिक राजाचं उदाहरण नाही. श्रेणिक राजाचं उदाहरण इथे लागत नाही. कारण श्रेणिक राजा चौथ्याच गुणस्थानात आहे, क्षायिक सम्यक दृष्टी आहे, त्यामुळे त्याला तीर्थंकर प्रकृतीचा सत्व आहेच आणि बंध पण होत आहे. तीर्थंकर प्रकृतीचा बंध आत्ताही होत आहे. आम्ही हा जीव बघितलेला होता. रावणाचा जीव. कोणता जीव? रावणाचा किंवा कृष्णाचा, श्रीकृष्णाचा, की ज्यांनी इथे चौथ्या गुणस्थानात क्षायोपक्षमिक सम्यक्त्व करून तीर्थंकर प्रकृती बांधायला सुरुवात केलेली होती. असा जीव दुसऱ्या किंवा तिसऱ्या नरकात जाणार आहे. तिसऱ्या नरकात गेलेले आहे ते, त्यामुळे तिसरं नरक पाहू. तिसऱ्या नरकात जाणार आहे. कोणताही जीव सम्यक्त्व घेऊन तिसऱ्या नरकात जाऊ शकत नाही. त्याला मरताना जरी क्षायोक्षमिक इथे सम्यक्त्व असलं तरी अंतर्मुहूर्त आधी त्याचं सम्यक्त्व सुटणार आहे, नियमाने सुटते. आणि जेव्हा तीर्थंकर सम्यक्त्व सुटतं त्यावेळेला तीर्थंकर प्रकृतीचा बंध पण रुकतो, होत नाही त्यावेळेला बंध. आणि तो जीव मिथ्यात्व गुणस्थानात आहे पण तीर्थंकर प्रकृतीचा सत्ववाला आहे. हा जीव विग्रहगतीत नरकगत्यानुपूर्वीचा उदय सुरू झाला, नरकात जाणार आहे. त्या ठिकाणी तीर्थंकर प्रकृतीचा बंध करत नाही, मिथ्यात्वच त्याचं अजून आहे. तिथे नरकात पोचला, अपर्याप्तक अवस्थेपर्यंत मिथ्यादृष्टी आहे. नंतर पर्याप्तक बनतो. पर्याप्तक बनल्यानंतर क्षायोपक्षमिक सम्यक्त्व लगेचच प्राप्त करतो आणि क्षायोपक्षमिक सम्यक्त्व प्राप्त केलं की परत तीर्थंकर प्रकृतीचा बंध प्रारंभ करतो. असा हा जीव पाहायचा. म्हणजे त्याच्या सत्वात मिथ्यात्व अवस्थेत सुद्धा तीर्थंकर प्रकृती आहे, हे बघायचं इथे. म्हणून मिथ्यात्वामध्ये सत्व तीर्थंकर प्रकृतीचं या दृष्टीने घटित होतं. क्लिअर? आणि श्रेणिक राजाचं उदाहरण असं लागत नाही कारण तो क्षायिक सम्यक्त्वीच आहे. तो पहिल्या नरकात गेलेला आहे, पहिल्या नरकात तो सम्यक्त्व घेऊन गेलेला आहे, म्हणून त्याचं त्या ठिकाणी सम्यक्त्व सुटलंच नाही, तो मिथ्यात्वात येणारच नाही. म्हणून मिथ्यात्व सहित तीर्थंकर प्रकृती हे तिथे कॉम्बिनेशन बसत नाही. त्याचप्रमाणे आहारक द्विकचं देखील सत्व लावायचं. आहारक द्विकचं सत्व लावताना उदाहरण तर काही आम्हाला आगमामध्ये मिळत नाही, पण आहारक द्विकचं सत्व असं लावायचं की एखादा असा जीव आहे की जो 7व्या गुणस्थानपर्यंत मुनी अवस्था त्यांनी धारण केलेली आहे. मुनी अवस्था धारण केल्यानंतर अत्यंत विशुद्ध परिणामांमुळे त्यांनी आहारक द्विकचा बंध 7व्या गुणस्थानात प्रारंभ केला. 7व्या गुणस्थानात प्रारंभ झाला, 7व्या गुणस्थानात सत्व निर्माण झालं आहारक द्विकचं. पण नंतर परिणामांमध्ये संक्लेश उत्पन्न झाला, गुणस्थान घटित होता म्हणजे कमी होता होता पतन होता होता तो पहिल्या गुणस्थानात आला. पहिल्या गुणस्थानात आल्यावर सुद्धा काही काळपर्यंत आहारक द्विकचं सत्व त्याच्या जीवनात असू शकतं आणि म्हणून मिथ्यात्वासोबत आहारक द्विकच्या सत्वाची गोष्ट संभवनीय आहे. पण जसा तो मिथ्यात्वामध्ये येतो त्या समयापासून आहारक द्विक जे कर्म आहे याची उद्वेलना व्हायला प्रारंभ होतो. पण जोपर्यंत उद्वेलना होत नाही तोपर्यंत मिथ्यात्व गुणस्थानात आहारक द्विकचं सत्व त्या जीवाला संभवू शकतं. असा हा जीव. म्हणून पहिल्या गुणस्थानात 148 ही प्रकृती जीवाच्या सत्वामध्ये असू शकतात.
अशा परिस्थितीमध्ये इथे म्हणून असत्व काहीही सांगितलं नाही आणि या गुणस्थानात सत्वविच्छुत्ती देखील कोणत्याही कर्म प्रकृतीची होत नाही. आता तो जीव जेव्हा दुसऱ्या गुणस्थानात, तो जीव म्हणजे चौथ्यातून दुसऱ्यात आलेला आहे, हा असा जीव जर दुसऱ्यामध्ये चौथ्यातून येणार असेल तर त्याच्या सत्वात जर तीर्थंकर प्रकृती आणि आहारक द्विक असेल तर तो सासाधन मध्ये येत नाही. मिथ्यात्वात जरूर येऊ शकतो पण सासाधन गुणस्थानामध्ये तो येत नाही. कारण तीर्थंकर प्रकृतीची सत्व असणारा जीव अशा तऱ्हेने अनंतानुबंधीचा उदय येऊन असा हा सासाधन मध्ये येत नाही, हा नियम आहे. त्यामुळे इथे असत्वामध्ये 3 प्रकृती टाकल्या. 145 प्रकृती सत्वात आहे, टोटल 148, आणि इथे सत्वविच्छुत्ती 0 प्रकृतीची आहे, एकाही प्रकृतीची नाही. तिसऱ्या गुणस्थानामध्ये आता तीर्थंकर प्रकृतीचा सत्ववाला जीव तिसऱ्या गुणस्थानात येत नाही. आहारक येऊ शकतो, आहारक द्विकवाला येत नाही. म्हणून या ठिकाणी असत्व एक तीर्थंकर प्रकृतीचं, म्हणजे तीर्थंकर प्रकृतीची सत्ता असणारा जीव तिसऱ्या गुणस्थानात येत नाही. पण आहारक द्विकचं सत्व असलेला जीव तिसऱ्या गुणस्थानात येऊ शकतो. म्हणून इथे असत्वामध्ये एकच टाकली. 147 प्रकृती सत्वात आहे, म्हणजे सगळ्यांच्याच असतील असं नाही आहे, पण असू शकतात. आणि इथे देखील सत्वविच्छुत्ती एकाही प्रकृतीची नाही. आता आपल्याला पाहायचंय चौथं गुणस्थान. चौथ्या गुणस्थानामध्ये असत्वामध्ये एकही प्रकृती नाही. म्हणजे परत पहिल्या गुणस्थानासारखं 148 प्रकृतीचं सत्व चौथ्या गुणस्थानात जीवाजवळ असू शकतं. कारण या ठिकाणाहूनच तीर्थंकर प्रकृतीचा बंध प्रारंभ झालेला आहे. म्हणजे चौथ्या गुणस्थानापासून जीवाजवळ तीर्थंकर प्रकृतीचं सत्व असू शकतं. चौथ्यातच सगळेच्या सगळे तीर्थंकर प्रकृती बांधतील असाही नियम नाही आहे. काही जीव तीर्थंकर प्रकृतीचा बंध 5व्यातही करू शकतील, 6व्या 7व्यातही करू शकतील, किंवा 8व्यातही करू शकतील. म्हणजे सुरुवात तेथून करू शकतील. म्हणून चौथ्यातच सगळ्या जीवांनी तीर्थंकर प्रकृतीचा बंध केला पाहिजे हा अनिवार्यपणे नियम नाही. पण काही जीवांना चौथ्या गुणस्थानापासूनच तीर्थंकर प्रकृतीचा बंध प्रारंभ होऊ शकतो. म्हणून या ठिकाणी सत्वामध्ये 148 ही प्रकृती आहे आणि आहारक द्विक असंच आहे, 7व्यातून चौथ्यात आलेला आहे, उद्वेलना झाली नाही, म्हणून अजून आहारक द्विक त्याच्या सत्तेत असू शकतात. आणि या ठिकाणी एक नरक आयुची सत्वविच्छुत्ती आहे. म्हणजे याच्या पुढे नरक आयुवाला जाऊ शकत नाही. कारण तसही जर सत्वामध्ये जरी नरकायू असेल तर तो 5वं गुणस्थान त्याला होत नाही. म्हणून नरकायूचं सत्व इथपर्यंतच संभवनीय आहे. पुढे नरकायूचं सत्व असणारा जीव जाऊ शकत नाही. म्हणून इथे एका प्रकृतीची सत्वविच्छुत्ती आहे. सत्वविच्छुत्ती आहे पण याला क्षय म्हटलेलं नाही. परत लक्षात घ्यायचं. कारण तो परत या गुणस्थानामध्ये आला, खाली पडला तर त्याला परत नरकायू त्याच्या सत्तेमध्ये येऊ शकते. मिथ्यात्वात आला तर नरकायू त्याच्या सत्तेत येऊ शकते. म्हणून इथे सत्वविच्छुत्ती म्हटलं पण क्षय म्हटलेलं नाही. क्षय म्हटल्यानंतर ती प्रकृती परत कदापिही त्याच्या सत्तेत येऊ शकत नाही, असा हा फरक पाहायचा. इथपर्यंत काही क्लिअर सगळं हे? मला वाटतं क्लिअर झालं असावं हे प्रकरण. नाही झालं तरी पुढे हळूहळू जसं आपण घेऊ तसं हे प्रकरण क्लिअर होत जाईल. कारण कधी कधी एका याच्यामध्ये हे प्रकरण आपल्याला लक्षात येत नाही. याचा चॅट नाहीये का सत्वविच्छुत्तीचा? सत्वविच्छुत्तीचा चॅट नाहीये? जे तुम्ही बंध विच्छुत्ती वगैरे त्याचे टाकले आहे. चॅट?
आहे, चार्ट आहे. हो नाही, मी टाकला नाही, मी टाकेल उद्या. हा सत्व हा विच्छुत्तीचा उद्या टाकते. आता इथे मला सांगा, हे आहारक द्विकचं काय झालं पुढे? आहारक द्विक पहिल्या गुणस्थानात आला तर त्याची उद्वेलना व्हायला सुरुवात होते. उद्विलना झाली आहारक म्हणजे द्विक त्याच्या त्यांची सत्तेच राहील. उद्वेलना होईल म्हणजे ती प्रकृती परत नष्ट होऊन जाते. हा, मग ती का नाही मोजली मग आपण? कोणती? आहारक द्विक जर उद्वेलना कधी होते त्याची उद्वेलना? मिथ्यात्व गुणस्थानात आल्यावर. हा, मग आपण त्याच्यात मायनस केल्याच ते ना 2 प्रकृती नंतर सत्व विच्छुत्ती मधून, तर 2चा हिशोब नाही लागत आहे. 2चा हिशोब येईल ना पुढे. पुढे येईल, ती बऱ्याच काळपर्यंत सत्वात राहू नाही, मी शकते. पाहिलं चार्ट मध्ये पण आता बघत आहे मी, हो पण का? मला ते आहारक द्विक दिसत नाहीये कुठे, म्हणजे त्याची विच्छुत्ती दिसत नाहीये. आहारक द्विकची पुढे असावी ती विच्छुत्ती. या 16 प्रकृतीत असावी. 16 अध्याय का? नाही, पाहते मी अजून उद्याला. 16 मध्ये नरगती, ती नरगत्यानुपूर्वी, तिर्यंच्या गत्यानुपूर्वी, आणि हे हम्म 4 झाल्या. विकलत्रय आणि स्थानवृद्धी, उद्योत, आतप, एकेंद्रिय, साधारण, सूक्ष्म आणि स्थावर अशाच दिल्या नाहीये कुठेच अशा आहे त्याचे. नाही मग त्याची ना त्याचे 2चा हिशोब कसा लागेल? लागते हिशोब सगळा लागतो. हिशोब लागणारच आहे. 148 प्रकृती आपण टोटल मोजतच आहोत. हिशोब लागणारच आहे आता हे 148चा. 4थ्या गुणस्थानात 148चा सत्वात आहे. तत्व आहे. मग म्हणजे ते ह्या दोन्ही आल्या की नाही, आहारक द्विक पण आल्या. हो आहेच ना तिथे. मग हा, असूच मग शकते नाही सत्व इथे. पण इथे उद्वेलना झाली असंही आपण म्हणतोय. उद्वेलना होऊ शकते, झाली तिथे. 4थ्यात असं नाहीये एकदम. पहिल्यात गेलं की लगेच उद्वेलना सुरू होते. पहिल्या गेल्यात 4थ्यात एकदम उद्वेलना होईल असं नाहीये. आहारक शरीर, आहारक अंगोपांग असेलच, म्हणजे आहेच त्या प्रकृती पाहावं लागतात. पाहू उद्या अजून. हो. हा, आता हा जो सम्यक दृष्टी जीव आहे, या सम्यक दृष्टी जीवाच्या जीवनामध्ये काय काय विशेषता असते, तर या ठिकाणी 4थ्या गुणस्थानामध्ये तो आला की या ठिकाणांपासून त्याला अतींद्रिय सुख काय असतं, आत्मजन्य सुख काय असतं, अनुपम सुख कोणतं असतं, या सुखाची त्याला ओळख झालेली आहे. त्याच्या जीवनामधल्या 4 गोष्टी संपलेल्या आहे. परकर्तृत्व, परभोक्तृत्व, पराशी एकत्व आणि ममत्व या 4 गोष्टी त्याच्या जीवनात श्रद्धा अपेक्षेने संपलेल्या आहे. चारित्र्य अपेक्षेने एकदम जाणार नाही या गोष्टी, पण श्रद्धा अभिप्रायाने मात्र त्याच्या जीवनातल्या या 4ही गोष्टी संपलेल्या आहे. या ठिकाणी तो जीव, 4थ्या गुणस्थानातला जीव अंतरात्मा या संज्ञेला पात्र झालेला आहे. आणि तो 4थ्या गुणस्थानातला कसा आहे, जघन्य अंतरात्मा म्हटल्या जातो. नंतर 5व्या गुणस्थानातला मध्यम आणि मुनी उत्कृष्ट अंतरात्मा म्हटले जातात. म्हणून 4थ्या गुणस्थानातला जीव हा जघन्य अंतरात्मा आहे. नंतर या गुणस्थानामध्ये काय झालेलं आहे, मिथ्यात्वाचा नाश झाला, म्हणजे त्याची दृष्टी समीचीन झालेली आहे. आणि म्हणून याला इथे दृष्टी मुक्त अशी पण संज्ञा देता येऊ शकते. कारण दृष्टी समीचीन झाली, अभिप्राय समीचीन झाला, या अपेक्षेने तो दृष्टीमुक्त म्हटल्या जातो. इथून तीर्थंकर प्रकृतीचा बंध प्रारंभ होऊ शकतो. आणि ह्या गुणस्थानामध्ये जो अविरत शब्द आलेला आहे हा अंत्यदीपक आहे. अंत्यदीपक आहे म्हणजे या गुणस्थानापर्यंत जीव काय आहे, अविरत आहे. पुढे सगळ्या गुणस्थानामध्ये तो विरत असणार आहे. एक देश विरत, पूर्णतः विरत,
अशा प्रकारचा असणार आहे. म्हणून ही चार म्हणजे इथे तो अविरत शब्द हा अंत्यदीपक आहे आणि जो सम्यक्त्व शब्द आहे हा कसा आहे, आदी दीपक आहे. म्हणजे इथून पुढची गुणस्थानं सगळीच्या सगळी गुणस्थानं ही सम्यक्त्व सहित असणार आहे. म्हणून तो आदी दीपक म्हटल्या जातो. इथे आता तो जीव आहे भव्यत्व शक्तीची त्याची अभिव्यक्ती म्हणजे पर्यायी मध्ये देखील भव्यपणा प्रगट झालेला आहे. आतापर्यंत शक्ती अपेक्षेने आपण भव्यत्वपणा लावत होतो पहिल्या गुणस्थानात, परंतु आता त्याच्या पर्यायी मध्ये देखील तो अभिव्यक्त गुण झालेला आहे. या ठिकाणी अनंतानुबंधीचा अनुदय आहे आणि त्या अपेक्षेने जीवाला सम्यक्त्वाचरण चारित्र संभवनीय आहे. इथे जर मनुष्य पर्यायी मध्ये जीवाला बंध झाला चौथ्या गुणस्थानात तर मनुष्याला निश्चितपणे देवायुचाच बंध होतो आणि सम्यक दृष्टी जीव हा सप्त भयांपासून मुक्त असतो. अशा ह्या चौथ्या गुणस्थानाच्या विशेषता आहे. 7 भय कोणते ते आपण उद्याला बघू. इथे हे आपण ना थांबूया. आहारक शरीर आणि आहारक अंगोपांग हो यांची तत्वविच्छुत्ती 14व्या गुणस्थानात आहे 72 मध्ये. हा मी म्हंटलच ते प्रकृती मग तर ती लागणारच आहे. उद्वेलना तर झालीच नाही ना, उद्वेलना तर नाही झालीच होणार ना, नाही होणार ना. तो होत्याच पहिल्यात असं आला तर उद्वेलना होईल, झालीच पाहिजे असं काही नाहीये. त्यांनी हा उपयोगही केला नाही त्याचा आणि हम्म. सत्ता आहे त्याची तर राहील, मग ती तिथे नष्ट झाली ना. हा ओके. हा मग मी तेच म्हंटल की कुठेतरी येईलच ते. हा म्हणजे आहे ते दोन आहेतच. आहेतच, असतातच, म्हणजे असू शकतात. हा पण झाली तर होऊ शकते उद्वेलना असं आहे. हा झाली तर होऊ शकते, नाही झाली तर त्या राहतील सत्तेमध्ये, काही बिघडत नाही त्यांनी. अशा काही काही आहेच कर्म प्रकृती की सत्तेत आहेच त्या. गत्यानुपूर्वीचा पण उदय आहे म्हणजे सत्व आहे शेवटच्या याच्यापर्यंत. गत्यानुपूर्वीचं ज्याचं काहीच काम नाहीये ते पण सत्व असतं. कोण गत्यानुपूर्वीचं पण आहे सत्व बहुतेक. हो देवगत्यानुपूर्वी आहे. हा मनुष्यगत्यानुपूर्वीचं सत्व आहे. मनुष्यगत्यानुपूर्वी 13 प्रकृतीत पहा, पंचेंद्रिय सुभग रस स्थावर मनुष्यगती मनुष्यगत्यानुपूर्वी. आता मनुष्यगत्यानुपूर्वीच्या सत्वाचं तिथे काहीच प्रयोजन नाहीये, पण तरीही ती बांधली आहे, संपली नाही तर शेवटच्या समयात संपणार आहे. कधीपर्यंत आहे मनुष्यगत्यानुपूर्वी? त्या 14. अयोग केवली गुणस्थानात आहे 14व्या. अच्छा. पंचेंद्रिय सुभग रस बादर पर्याप्त आदेय यश कीर्ती आणि तिथे मनुष्यायु तर बरं ठीक आहे, मनुष्यगती ठीक आहे, पण मनुष्यगत्यानुपूर्वी पण आहे तिथे. दुसऱ्या भागात. हा नाही 13व्याचा एकच भाग आहे ना, सत्वाचा. सत्वाचा एकच भाग आहे. अंत्य समय आणि उपांत्य समय, हा तर अंत्य उपांत्य समयात समय नव्हतं तर आहे. अंत्य समयात 13 हो त्याच्यात आहे. हो. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक, तो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उवच्छायाणम नमो लोये सव्वसाहुणम.